जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही फ्रेशर्स आहात, एक्सपिरियन्स आहात, चांगल्या कामाच्या शोधात असाल तर फ्लिपकार्ट या कंपनीतर्फे कस्टमर व्हॉइस सपोर्ट यासाठी भरती निघाली आहे. अप्लाय करणं सुरू झालंय. खासियत याची अशी आहे की तुम्ही जिथे आहात तिथून हे काम करू शकताय. म्हणजे तुम्हाला दुसरीकडे शिफ्ट करायची गरज नाही. रिमोट जॉब आहे, घरून ऑनलाईन करू शकताय. त्यामुळे चांगली संधी आहे, खास करून जे विद्यार्थी आहे, कुठला स्टडी करताय, सोबत काम करायचंय, किंवा महिला आहात, किंवा तुम्हाला मोकळा वेळ मिळतोय त्यामध्ये तुम्हाला काम करायचंय, तर तुमच्यासाठी बेस्ट ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. अप्लाय कसं करायचं, कोण कोण अप्लाय करणार आहात, सिलेक्शन कसं आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत समजून सांगतोय. अजून एक महत्त्वाची गोष्ट, इथे अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाहीये. त्यामुळे नक्की व्हिडिओ बघा. तुमचं काय शिक्षण झालंय, कशा प्रकारचे जॉब पाहिजे कमेंट करा. आपल्या चॅनलवर आपण भरपूर सारे अपडेट आणतोय. बँकिंग वॅकन्सी झालं, प्रायव्हेट जॉब झालं, गव्हर्नमेंट जॉब झालं. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा, मित्रांसोबत शेअर करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय फ्लिपकार्ट यांच्या ऑफिशियल करिअर पेजवर घेऊन आलोय. तुम्हाला जर फ्लिपकार्टमध्ये जॉब पाहिजे असेल तर यांच्या करिअर पेजवर पण भरपूर साऱ्या वॅकन्सीज आहे. कुठल्या कुठल्या डोमेनमध्ये ते दाखवतो. जसं की बघू शकताय सर्व्हिस डिलिव्हरीसाठी आहे, त्याच्यानंतर बघा फ्लिपकार्ट डाटा प्लॅटफॉर्मसाठी आहे. अशा अनेक साऱ्या वॅकन्सीज असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे व्ह्यू ऑल जॉबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या लोकेशननुसार, जसं की इथं बघा उत्तर प्रदेशमध्ये आहे, जसं की बघा अजून खाली स्क्रोल करा, वेगवेगळ्या ठिकाणी आहे. पण अनेक जणांचे कमेंट्स आहे आम्हाला महाराष्ट्रामध्ये पाहिजे, त्यातल्या त्यात आम्ही जिथे राहतोय तिथे पाहिजे. तर सध्या जी भरती निघाली तुम्ही बघू शकताय, कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह व्हॉइस प्रोसेस ही भरती सुरू आहे. तुम्ही ते वाचू शकतायत. ही फ्लिपकार्टसाठी असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे रिमोट वॅकन्सी आहे. आता जर का तुम्ही घरून काम करणार असाल तर दोन गोष्टी प्रामुख्याने तुम्हाला लागतात. एक तर म्हणजे हेडफोन लागतात, कारण की समोरच्याचा बोललेला आवाज तुम्हाला प्रॉपर आला पाहिजे, तुमचा आवाज प्रॉपर गेला पाहिजे. नसेल तरी तुम्ही टॅग करून देईल, तिथून तुम्ही ते मागून घ्या. ओके, ही महत्त्वाची गोष्ट आहे. जर का तुम्ही घरून करत असाल आणि इंटरनेट कनेक्शन पाहिजे, स्टेबल इंटरनेट कनेक्शन. ओके, त्यानंतर बघू शकताय पॅन इंडियामधून तुम्ही अप्लाय करू शकताय. जम्मू काश्मीर सोडून कुठूनही तुम्ही आहात, असं नाही की आम्ही पुणे मुंबई सारख्या शहरात पाहिजे, कुठूनही खेड्यापाड्यातून जरी तुम्ही आहात तरी करू शकताय. ओके, आता काम काय करायचं तर वी आर हायरिंग कस्टमर सपोर्ट असोसिएट फ्लिपकार्ट व्हॉइस प्रोसेससाठी. ज्यामध्ये तुम्ही बघितलं असाल फ्लिपकार्ट व्हॉइस प्रोसेस काय असते. समजा मी फ्लिपकार्टवरून एखादं प्रॉडक्ट मागवलं, जसं की आता मी ते प्रॉडक्ट टॅग करून दे. समजा तुम्हाला लॅपटॉप घ्यायचा आहे चांगला, कारण की तुम्ही वर्क फ्रॉम होम करताय, तर तुमच्याकडे सिस्टीम पाहिजे लॅपटॉप किंवा कम्प्युटर. मग ते नसेल तरी तुम्ही टॅग करून देईल, फ्लिपकार्टची लिंक आहे. मग लोक ते प्रॉडक्ट मागवतात. मग समजा त्यांना चुकीचं प्रॉडक्ट आलं, किंवा कलर वेगळा आला, किंवा कुपन कोड अप्लाय झाला नाही, किंवा त्यांना डिस्काउंट मिळाला नाही, असे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात. तेव्हा ते त्यांच्या कस्टमर केअरला कॉल करतात आणि त्यांचे प्रॉब्लेम सांगतात. मग कस्टमर केअर ते लॅपटॉपमध्ये त्यांच्या सिस्टीममध्ये चेक करतो की कधी पार्सल निघालंय, काय झालंय, कुठलं कुठलं सगळा डाटा त्याच्याकडे असतो. मग तेच आपण कस्टमरला एक्सप्लेन करायचं. हे सोपं काम तुमचं असणार आहे. कम्युनिकेशन स्किल लागणार आहे. नसेल तरी ते मी बुक टॅग करून देईल, तिथून तुम्ही तुमचं कम्युनिकेशन सुधारून घ्या. ओके, आता अशा प्रकारचं हे काम असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला कस्टमरच्या क्वेरीज हँडल करायच्या आहे, त्यांना सोल्युशन प्रोव्हाइड करायचं आहे. अशा प्रकारे हे काम आहे. ओके, मग यामध्ये तुम्ही ग्रॅज्युएट आहात, फ्रेशर, एक्सपिरियन्स बोथ अप्लाय करू शकताय. त्याच्यानंतर वर्बल आणि कम्युनिकेशन स्किल चांगलं पाहिजे, हिंदी आणि इंग्लिशमध्ये. आता अनेक जणांचं इंग्लिश कच्चं असेल, इंग्लिश लागेल मित्रांनो, हिंदी पण लागेल, मराठी पण चालेल, पण इंग्लिश पण चालेल. काही काही जण असतात ज्यांना इंग्लिशमध्ये बोलायची सवय आहे, मग त्यांच्याशी पण तुम्हाला बोलता आलं पाहिजे. ओके, तर इथे मी इंग्लिश स्पीकिंग कोर्सचं पण पुस्तक टॅग करून देतोय, मागून घ्या. ओके, त्याच्यानंतर कस्टमर सर्व्हिस ओरिएंटेड माइंडसेट तुमचा पाहिजे, कम्फर्टेबल वर्किंग पाहिजे, म्हणजे रोटेशनल शिफ्टमध्ये काम करावं लागणार आहे. त्याच्यानंतर 6 डेची प्रोसेस असणार आहे, आठवड्यातनं 1 दिवस सुट्टी, इन हँड सॅलरी 500 मिळणार, कारण की घर बसल्या काम आहे. त्यामुळे तुम्हाला सॅलरी कमी आहे, पण तुम्हाला कुठे जायचं नाही, पेट्रोलचा खर्च येत नाही ना, कुठल्या खाण्यापिण्याचा खर्च घरीच करू शकताय. त्यामुळे एक चांगली गोष्ट आहे स्टार्ट करण्यासाठी, एक्सपिरियन्स मिळवण्यासाठी. ओके, त्याच्यानंतर करिअर ग्रोथ आणि लर्निंग ऑपॉर्च्युनिटी. आता यासाठी तुमच्याकडे लॅपटॉप किंवा डेस्कटॉप पाहिजे i5. ओके, i5 पाहिजे, 8 GB रॅम पाहिजे, वेबकॅम कॅमेरा पाहिजे. बघा कधी कधी जे पण यांच्या टीमच्या मीटिंग वगैरे होतात, तेव्हा तुम्ही मीटिंगमध्ये कसे दिसायला पाहिजे, त्याच्यासाठी वेबकॅम पण मागितलेला आहे. 30 MB स्पीड मागितलं आहे, 400 रुपये प्रति महिन्यामध्ये तुम्हाला मिळून जातो. USB हेडसेट पाहिजे आणि पॉवर बॅकअप पाहिजे. या सगळ्यांची लिंक तुम्हाला इथे दिली.
त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो CV आहे तो पाठवायचा आहे या ऑफिशियल मेल ॲड्रेसवर टेलिपरफॉर्मन्स यावर तुम्हाला पाठवायचा आहे. आता फ्लिपकार्टसाठी जी भरती होते ती टेलिपरफॉर्मन्स मार्फत होते, त्यामुळे यांच्या मेल ॲड्रेसवर तुम्हाला तुमचा प्रोफेशनल CV पाठवायचा आहे, ज्याच्यामध्ये तुमचे स्किल्स वगैरे सगळं मेन्शन पाहिजे. ओके, तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे. इथे तुम्हाला अप्लाय करा जर का अर्जंट जॉब पाहिजे असेल आणि जर का तुमचं शिक्षण झालं असेल, जसं की बिझनेस डेव्हलपमेंट झालं आहे, पंजाबमध्ये आहे, तुम्हाला पाहिजे तुम्ही ते सर्च करू शकताय. असं जसं की तुम्हाला इथे लोकेशन वाईज पाहिजे आहे, तर इथे तुम्ही लोकेशन वाईज सर्च करू शकताय. मग कुठे पाहिजे, मग महाराष्ट्रात पाहिजे आहे, समजा बिहारमध्ये पाहिजे आहे, तर कुठे पाहिजे आहे त्यानुसार तुम्ही, जसं की बघा आता कल्याणसाठी आहे. ओके, तर यावर मी क्लिक करतोय भिवंडी महाराष्ट्रामध्ये, तर या रिलेटेड जे वॅकन्सी असेल ते दिसेल. डिपार्टमेंट पाहिजे तर डिपार्टमेंटनुसार पण सर्च करू शकताय, डेटनुसार पण सर्च करू शकताय. तर इथे असे वेगवेगळे फिल्टर्स आहेत, ते टाकून पण तुम्ही चेक करू शकताय. योग्य वाटलं त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आणि अप्लाय म्हणायचं. तर अशा प्रकारे अप्लाय करू शकताय. चांगली संधी आहे, जास्तीत जास्त शेअर करा, अप्लाय करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.